देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आघवा तुका म्हणे आनंद. लक्ष द्या, देह आवडतो देवाला द्या, देव भेटतो. पुढे विचारतो मन आवडतंय का? आवडतंय ना, देवाला द्या. तुका म्हणे मने हेचे संकल्प वाहने. बुद्धी आवडते ना, देवाला द्या. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. चित्त आवडतंय ना, देवाला द्या. चिंतने चिंतने तद्रुपता. अहंकार आवडतोय का? खूप आवडतो, द्या देवाला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. ते अहम हा धूप जाळू, ना अहम ते जे ओवाळू, सामरस्ये पोटाळू निरंतर. अजून पुढचं विचारतोय, तुम्हाला तुमचा प्राण प्राण आवडतो का? होय म्हणा, प्राण आवडतो ना, मग द्या ना देवाला. तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण. अजून पुढचं विचारतो, तुम्हाला तुमचा जीव आवडतो का? जीव जीव मग देऊन टाका. काय जीव? तो भरायची किती गोड जीव द्यायचं म्हणजे सप्पा होऊ द्या. जीव जीव द्यायचा म्हणजे जीवपणा द्यायचा. तुका म्हणे घालू जीवपणा शिरा, किंवा दुसरं समर्पक प्रमाण देतो. तुका म्हणे जीवासाठी देव पोटी पडेल, किंवा पूर्णाहुती जीव तुका घेऊन ठेला भाव, किंवा तुका म्हणे बळी जीव दिला पायातळे. अर्थात मी जे जे विचारलंय ते ते तुम्ही सगळं काय म्हणालात? आवडतच म्हणालात. आता माझा काय दोष आहे त्याच्यात? आपलं काय ठरलंय? आवडत ते देवाला द्यायचं. मग देह आणि देह संबंधी जे जे आहे ते ते सगळं जर देवाला दिलं तर परिणाम देव काय होतो? भेटतो. सगळी प्रमाण मी आपल्या पुढे दिली. मन बुद्धी चित्त अहंकार जीव प्राण इंद्रिय शरीर हे परमात्म्याला समर्पित केलं तर परमात्मा काय होतो? भेटतो. तुका म्हणे व्हावे देहाची उदार, तर कुमादेवीवर जोडावया. तर सर्वस्व द्यायचं म्हणजे काय द्यायचं? याचं पहिलं उत्तर मी आपल्या पुढे दिलंय. आपल्याला आवडतं ते सगळं काय करायचं? देवाला द्यायचं, देव भेटतो. दुसरं उत्तर देतो, सर्वस्व द्यायचं म्हणजे काय द्यायचं? समर्पणाचे काही टप्पे आहेत. समर्पणातला पहिला टप्पा आहे, आपण सुरुवातीला देवाला वस्तू द्यायला शिका. दुसरा टप्पा आहे देवाला क्रिया कर्म समर्पित करायला शिका. आणि तिसरा टप्पा आहे देवाला आपण तत्व समर्पित करायला शिकलं पाहिजे. सुरुवातीला वस्तूचं समर्पण, नंतर क्रियेचं समर्पण, आणि नंतर तत्वाचं समर्पण. सुरुवातीलाच तत्व समर्पित होणं शक्य नाही, टप्प्याटप्प्याने गेलं पाहिजे. म्हणून सुरुवातीला आपण देवाला काय द्यायचंय? वस्तू द्यायची. पान फूल फळ पाणी हे जरी देवाला दिलं तरी देव काय होतो? भेटतो. इतिहास आहे, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छते. ऐका, पत्र पुष्प फळ आणि पाणी हे परमात्म्याला जर समर्पित केलं, बघा ना, पान देवाला दिलं की देव काय होतो? भेटतो. पण पान देण्यासाठी द्रौपदी पाहिजे ही गोष्ट खरी आहे. मागे भाजी पान द्रौपदीशी. फूल देवाला दिल्यानंतर देव भेटतो ही गोष्ट खरी आहे. पण फूल देण्याकरता गजेंद्र पाहिजे ही गोष्ट खरी आहे. फळ देवाला दिल्यानंतर देव भेटतो ही गोष्ट खरी आहे. पण फळ देण्याकरता शबरी पाहिजे ही गोष्ट खरी आहे. पाणी देवाला समर्पित केल्यानंतर देव भेटतो गोष्ट खरी आहे. पण पाणी समर्पित करण्याकरिता रंती देव पाहिजेत ही गोष्ट खरी आहे. माझा मुद्दा इतकाच आहे. मग आता शबरी गजेंद्र
हे द्रौपदी हे कुठून आणायचे? याचं उत्तर असं आहे, शबरीप्रमाणे द्रौपदीप्रमाणे गजेंद्राप्रमाणे आपला भाव निर्माण होणं अत्यंत गरजेचं आहे. असा जर भाव निर्माण झाला तर परमात्मा संतुष्ट होतो आणि परमात्मा काय होतो? भेटतो. थोडं लक्ष द्या, हे वस्तूचं समर्पण आहे. याच्या पुढचा श्रेष्ठ टप्पा आहे पुढचा, ते म्हणजे क्रियेचं समर्पण. ऐका, आपल्या जीवनातली कोणतीही क्रिया, कोणतंही कर्म आपण भगवंताला समर्पित केलं पाहिजे. यत् करोषि यदस्नासि यज्जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम. काय ज्ञानोबारायच्या ओव्या गोड आहेत पहा. आणि काही जे जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव तयांनी वाचून धाव अनवती नाही. वन्नीची ज्वाळा जैसे वाया जाया काशी क्रिया जिरोदे तैसे शून्या माझी खडकी जैसे वर्षले काळी माझी पेरिले कर्ममाने देखिले स्वप्न जैसे का आगा आत्मजेच्या विषयी जीव जैसा निर्भीलाशी तैसा कर्मी आशेशी निष्काम होई. काय ज्ञानोबाराय गोड बोलतात. ऐका, ज्ञानोबाराय पुढे बोलतात, आणि जे जे कर्म निपजे ते थोडे बहु न म्हणजे निवांतची अर्पिजे माझ्या ठाई जे जे काही करे तो देवा. पंढरी क्षेत्रामध्ये एक महान महिला भगवत भक्त राहत होत्या. त्यांचं नाव त्यांना कर्माबाई म्हटलं जायचं. जीवनातलं कोणतंही कर्म झालं की ते त्या देवाला काय करायच्या? अर्पण करायचे. स्वयंपाक झाला, पांडुरंगार्पणमस्तु. जेवण केलं, पांडुरंगार्पणमस्तु. घरातली काही कामं केली, पांडुरंगार्पणमस्तु. अंथरूण संध्याकाळी टाकलं, पांडुरंगार्पणमस्तु. अंथरुणावर अंग टाकलं, पांडुरंगार्पणमस्तु. झोपेतून सकाळी उठलं, पांडुरंगार्पणमस्तु. कपड्याच्या घड्या घालून कपडे ठेवले, पांडुरंगार्पणमस्तु. घर झाडलं, कचरा उचलला, उकिरड्यावर टाकला, पांडुरंगार्पणमस्तु. त्याचा परिणाम असा व्हायचा, त्याने टाकलेला कचरा इकडं तिकडं कुठं न पडता श्री पंढरीरायाच्या अंगावर रावळामध्ये देवाच्या जाऊन पडायचं. ते पूजा करणारे लोक, पडवे मंडळी, त्याने देवाची छान पूजा केलेली असायची, सुगंधी उठणं वगैरे लावलेलं असायचं. आणि नंतर हा कचरा अंगावर येऊन पडायचा. त्याने चौकशी केली, काय होतं हे. त्यांच्या लक्षात आलं, कोणीतरी कर्माबाई नावाची महान भगवत भक्त आहे, ते आपल्या जीवनातलं कोणतंही कर्म देवालाच अर्पण करते. त्याचा परिणाम तिनं उकिरड्यावर टाकलेला कचरा उकिरड्यावर न पडता तो देवाच्या अंगावरती येऊन पडतो. आणि म्हणून ते तिच्याजवळ गेले आणि तिला सांगितलं, कर्माबाई, तू प्रत्येक कर्म झालं की देवाला अर्पण करते, चांगली गोष्ट आहे. फक्त कचरा उकिरड्यावर टाकताना पांडुरंगार्पणमस्तु असं म्हणू नको, कारण कचरा उकिरड्यावर न पडता पंढरीरायाच्या अंगावर येऊन पडतो. ती म्हणाली, ठीक आहे, नाही म्हणणार. हे निघून आले. तिनं दळण निवडलं, पांडुरंगार्पणमस्तु. दळून आणलं, पांडुरंगार्पणमस्तु. स्वयंपाक केला, पांडुरंगार्पणमस्तु तरी म्हणायचं. जेवण केलं, पांडुरंगार्पणमस्तु. अंथरूण टाकलं, पांडुरंगार्पणमस्तु. अंग टाकलं, पांडुरंगार्पणमस्तु. सकाळी झोपेतून उठली, पांडुरंगार्पणमस्तु. कपड्याच्या घड्या उचलले, कपड्याच्या घड्या घातल्या, कपडे ठेवले, पांडुरंगार्पणमस्तु. घर झाडलं, कचरा उचलला, उकिरड्यावर टाकला,
पांडुरंगार्पणमस्तु म्हणा. तुम्ही इथं सुद्धा म्हणायला तयार नाहीत, ते म्हणालेच. हे लक्षात ठेवा. आणि झालं काय, कचरा देवाच्या अंगावर. बडवे मंडळी वैतागले, म्हटले हिला मराठीत सांगून चालायचं नाही, मग इंग्रजीत सांग. ते आले तिच्याजवळ आणि तिला म्हणाले, का बरं आम्ही तुला म्हणालो होतो ना, तो कचरा उकिरड्यावर टाकताना पांडुरंग अर्पणमस्तु म्हणू नको म्हणून, का बरं म्हणालीच? ती म्हणाली, काय करू, माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा. ती म्हणाली, काय करू, नेघे 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 माझे